नमस्कार मंडळी, मी मंजुषा थावरे. कविता माझ्या अस्वस्थ मनाची भाषा या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणजे 8 मार्च उद्यावर येऊन ठेपलाय. त्या निमित्ताने सर्व महिलांचं माझ्या सकट, माझी आई, बहीण, मुलगी, माझी सून आणि माझ्या मैत्रिणी आणि माझे परिचयात असलेल्या आणि जगातल्या सर्व स्त्रियांना या निमित्ताने मी शुभेच्छा देते, अभिनंदन करते. आणि त्यावर आधारित अर्थात शास्त्र असतं ते महिला दिनाच्या दिवशी आपण महिलांबद्दल बोललंच पाहिजे, बरोबर ना? पण मला नेहमी असं वाटतं की फेमिनिझम म्हणजे फक्त बरोबरी करणे नाही, बरोबर ना? तुलना नाही. मी एक व्यक्ती आहे आणि मी जशी आहे, मी स्त्री आहे. मी माझं स्त्रीत्व स्वतः आधी ॲक्सेप्ट करायला पाहिजे आणि त्याच्यातून मी स्वतःचं वेगळेपण सिद्ध करत स्वतःसाठी एक स्पेस, अवकाश निर्माण करायला पाहिजे असं मला वाटतं. ही एक अशीच सांगणारी माझी कविता तुमच्यासमोर आज सादर करते. नेहमीचंच सांगणं पुन्हा एकदा, माझ्या कविता आवडत असतील तर माझा चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ही पुन्हा एकदा नम्र विनंती. ऐका. बीइंग वुमन, नॉट बीइंग ह्युमन, इट इज बीइंग वुमन. तिचं आकाश अथांग. ती एक व्यक्ती, ती सतत कामात व्यस्त, तेच व्यसन. तिच्या अनंत व्यवधानात व्यग्र, डोक्यात असंख्य विचार, तरी अनेक कामं एकाच वेळी हातावेगळी करण्याची हातोटी. ती तिच्याच चक्रात दिसते गुरफटलेली, पण तरीही ती विसरत नाही काही, विस्कटत नाही काही, दुर्लक्ष पण नाही करत काही. घड्याळाच्या काट्याकडे बघत किंवा काट्यामागे धावत तिचा दिवस सुरू होतो आणि मावळतोही. हाताने काही काम करत असताना फोन घेते, दरवाजा उघडते, कुठलं बिल हातावेगळं करते. हाताने काही काम करत असताना फोन घेते, दरवाजा उघडते, कुठलं बिल हातावेगळं करते आणि यात कुठेही काही बिघडत नाही, चुकत नाही. एवढं सगळं करताना दमते ना ती, पण ती दमणूक धरून नाही बसत. उलट आळस झटकून परत उभं राहायचं कसबही आहे तिच्याकडे. कुठलीच गोष्ट टोकाची नाही करायची याचं भान ती सतत जपते. ना आनंद, ना दुःख, ना राग, ना लोभ. अत्यंत जवळच्या व्यक्तीचा, अगदी आई-वडिलांचा देखील विरह सहज पचवते. अत्यंत जवळच्या व्यक्तीचा, अगदी आई-वडिलांचा देखील विरह सहज पचवते आणि पुढे चालू पडते. दुःखात बुडत नाही, आनंदात वाहवत नाही. त्यासाठी तिला कुठले शौक पण करावे लागत नाहीत. स्वतःला आवरणं आणि सावरणं यासाठी कुणाचीही मदत लागत नाही. एकटेपणाचं तिला भय वाटत नाही. स्वतःला आवरणं आणि सावरणं यासाठी कुणाचीच मदत तिला लागत नाही. एकटेपणाचं तिला भय वाटत नाही. त्यातही ती खंबीर राहू शकते कुणाच्याही आधाराविना. स्वतःच्या पायावर उभी राहून स्वतःचे स्वतंत्र निर्णय अंमलात आणायची धमक आहे तिच्यात. साथीदाराविना प्रपंच पार पाडायचं सामर्थ्य आहे, जिद्द आहे. म्हणूनच
जबाबदारी घेताना डगमगत नाही. कोणत्याही संकटातून सही सलामत बाहेर पडायचं कसब आहे तिच्यापाशी. तिच्या उत्साहाला, कर्तृत्वाला, नेतृत्वाला सीमा नाही. अनेक भूमिका एकाच वेळी निभावताना कुठेच गल्लत होत नाही. ग्रामीण असो वा शहरी स्थळ काळानुरूप निराळी असतात तिची आव्हानं. लीलया पेलते ती. स्थळ काळानुरूप निराळी असतात तिची आव्हानं. लीलया पेलते ती. वेळप्रसंगी धडपडते, मागे पडते, पण हरत नाही. संकटांचा सामना करत स्वतःची ओळख निर्माण करण्यात ती कसूर करत नाही. रक्तबंबाळ होते पण हताश होत नाही. तरीही तिचा तोल क्वचित सुटतोही. ताल क्वचितच बिघडतोही. जगण्याची उर्मी क्वचित ढळतेही. शेवटी ती पण एक माणूस आहे. पण म्हणून तिचं वर्तमानाचं भान कधीही सुटत नाही. म्हणूनच बहुधा मानसिक स्वास्थ्य कधीच बिघडत नाही. तिची कक्षा कायम रुंदावत असते कारण तिच्या परिघाला थांग नाही. बरोबर आहे ना? महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद. पुन्हा भेटूया.